राज्य सरकार ने 2 जून से मछली पकड़ने पर प्रतिबंध लगाया है, जिससे मछुआरों की आजीविका पर गहरा प्रभाव पड़ा है। मछली पकड़ने पर लगे इस प्रतिबंध के कारण मछुआरों के पास आय का कोई वैध माध्यम नहीं बचा है और वे गंभीर आर्थिक संकट का सामना कर रहे हैं। ऐसे समय में सरकार द्वारा मछुआरों को कुछ अनुदान भी प्रदान किए जाते हैं, जो उनकी सहायता के लिए बेहद महत्वपूर्ण होते हैं, लेकिन इस अनुदान का वितरण सीधे मछुआरों तक न पहुँच पाने के कारण कई समस्याएं उत्पन्न हो रही है। महाराष्ट्र सरकारने जे प्रतिबंधित कारवाई लावलेली आहे जी मच्छीमारीवर, जी आता 2 तारखेला 2 जूनला मच्छीमारी पूर्ण बंद झालेली आहे पूर्ण महाराष्ट्रातली। चांगली गोष्ट आहे का तर मोठी मच्छी आहे ती प्रज्वलनासाठी म्हणजे अंडी देण्यासाठी किनाऱ्याला येते, त्याच्यामुळे ती मच्छीमारी बंद होते। जर सर्वच अंडी जर नाही दिली तर मच्छी वाढेल कशी, त्यासाठी प्रतिबंध। आणि जर सर ते झालं नाही तर मग ती मच्छी वाढणार नाही। आणि काही लोकांचं असं आहे जे खरोखर मच्छीमार आहेत त्यांचं जीवन त्याच्यावर आहे, जीवन त्याच्यावर असल्यामुळे ते रात्री अपरात्री मच्छी मारण्याला जाणारच आहेत। त्यांच्यावर साधन नाही, दुसरं काय ऑप्शन नाही, दुसरं काय ऑप्शन नसल्यामुळे ते रात्री अपरात्री गपचूप मच्छीमारी करून आपलं घरचं राशन पाणी ते करणारच आहेत। त्यांचं पुनर्जीवन कसं जगायचं ते तसं करणार। आणि महाराष्ट्र शासनाची जी निधी येते किंवा जो काय पैसा येतो महाराष्ट्र शासनाकडून, जे 3 महिने जो बंद असतो आमचा, तो चालू कधी होतो? रक्षाबंधनच्या दिवशी चालू होतो। नारळी पण रक्षाबंधन त्या दिवशी चालू होतं, त्याला जवळजवळ कालावधी 2.5 ते 3 महिने जातात। 2.5-3 महिने मच्छी मारून खायचं काय? आणि याच्यावर शासनाचं लक्ष आहे। लक्ष असल्यामुळे आज जे काही मानधन येतं ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही, मच्छीवाल्यापर्यंत पोहोचत नाही, ते मधल्यामध्येच गायब होतं। जे सोसायटी आहेत, संस्था आहेत, त्यांच्याकडे तेच मधल्यामध्येच खाऊन जातात, मच्छीमारापर्यंत पुन्हा पोहोचला। कधी दाखवा तुम्ही का ह्या वर्षी इथला फंड आलाय, एवढा करोडचा फंड आलाय आणि एवढा करोडचा फंड वाशीगावच्या मच्छीमारांना दिलेला आहे म्हणून कधी दाखवा। वाशीगावचे पैसे आले ते प्रत्येकाला पैसे आले, ते ब्रिजचे आले, कुठल्या ब्रिजचे? अटल सेतू बनला, त्याचे किती पैसे आले प्रत्येकाला? 1,25,000, त्याचं कमिशन घाला 20,000 रुपये सोसायटीवाल्यांनी। असे ते लोक मध्ये मध्ये पैसे खातात। सर, आपल्या कोकणाची संस्कृती राहिली आहे की आपण स्वतःने मच्छीमारी जे करतात ते बंदी करत होते ठेवण्यासाठी, आणि ती संस्कृती आता राज्याने बंदी घातली, ते बरोबर आहे का नाही? म्हणजे जे तुम्ही संस्कृतीचं पालन करत ते नाही, आता सृष्टी निर्माण केली भगवंतानी, त्याचं पालन पोषण करतोय राज्य सरकार। आता राज्य सरकारने जे काम घेतलं आता चांगलं आहे, पण ते काम घेताना कुठेतरी मच्छीमारी बंद झाली, तर त्यांना माहिती मच्छीमारी बंद झाली, पण मच्छीमारी 99% 100% बंद होत नाही, ती 99% बंद होत नाही, ती 80% पण बंद होत नाही, ती फक्त 50% बंद होती आणि 50% चालू असते। इथं नाही, ऑल महाराष्ट्रात पूर्ण 50% मच्छीमारी चालूच असते गपचूप चोरीने। त्या साधारण त्याच्यावर ते करणार काय? मग तुमची मागणी काय? म्हणजे तुम्हाला असं नाही वाटत की जशा प्रकारे डीबीटीचे पैसे येतात, म्हणजे गव्हर्नमेंट कोरोना काळात काही लोकांना पैसे डायरेक्ट अकाउंट मध्ये पाठवत होते, तशा प्रकारे मच्छीमारांना पण पैसे भेटले पाहिजे? मच्छीमारांचा तो कार्ड बनवला आहे, कार्ड आहे मच्छीमारांचा, तो जो कार्ड आहे ना, ज्यांना खरोखर त्यांना त्यांच्याकडे कार्ड नाही, जे मच्छीमार नाही त्यांच्याकडे कार्ड आहेत ते। शासनाने परत माझी विनंती आहे शासनाला का परत तुम्ही याचं बाईट घ्या, परत याचं तुम्ही पूर्ण ऑडिट करा, खरोखर मच्छीमार कोण आहेत आणि खरोखर मच्छीमार पैसे। जसं लाडकी बहीण योजना, खरोखर लाडकी बहीण योजना मधून लाडकी बहिणीला पैसे जातात का? त्या लाडकी बहिणीला त्या पात्रतेची बहीण आहे का ती? नाही तर करोड रुपये त्याची प्रॉपर्टी करोडाची आहे, तिने पण फॉर्म भरला लाडकी बहिणीचा, त्याला पण पैसे भेटतात। आणि याच्यात असं झालंय मच्छीमारचं काही त्याला काही घेणदेण नाही, त्यांनी फॉर्म भरून ते पैसे घेतलेले आहेत, असं व्हायला नको।